साध्यापासून मांड्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला नोका व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून मांड्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता नाफेडमुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारायला लागलाय की नाफेडमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये का, कधी व किती प्रमाणात बदलू शकतात कांद्याचे बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, जी ब्रेकिंग न्यूज थेट नाफेडच्या गोटातून आली. होय मित्रांनो, नाफेडमुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव. पण असं काय घडले की ज्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडमुळे प्रचंड बदलणार आहेत कांद्याचे भाव. चला तर मग या यक्ष प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करूया. तर बघा मित्रांनो, मागच्या 2 दिवसापासून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जात आहे, जो मुद्दा आहे नाफेड आणि NCCF. होय मित्रांनो, नाफेड आणि NCCF मुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत कांद्याचे बाजारभाव. पण नाफेड व NCCF मुळे कांद्याचे बाजारभाव का, कधी व किती प्रमाणात बदलू शकतात, चला समजून घेऊया. बघा मित्रांनो, नाफेड बाबतीत 2 या ठिकाणी महत्त्वाच्या वार्ता आहेत. आता याच्यामध्ये किती सत्यता, वास्तविकता आहे याबद्दल थोडीशी शंका असू शकते, परंतु अशी चर्चा आहे हे मात्र 100% खरं. पहिली चर्चा काय आहे की भविष्यात कांद्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासू शकतो, म्हणून सरकार कांदा खरेदी नाफेड व NCCF द्वारा आणखीन काही आठवडे सुरू ठेवू शकते. आणि दुसरी गोष्ट, सरकारच्या असणाऱ्या कांदा खरेदीला उत्तम प्रतिसाद हा मिळाला नाही, म्हणून सरकार काय करणार आहे, नाफेड आणि NCCF द्वारा जी कांदा खरेदी आहे ती तर सुरू ठेवणार आहे, पण त्याचा जो दर आहे तो आता वाढवणार आहे. आणि हा जो दर आहे तर हा दर साधा सुद्धा वाढणार नाही, तर हा दर 2850 ते 3000च्या दरम्यान निघू शकतो. आणि जर असं घडलं तर तुम्ही लक्षात घ्या की याचा अर्थ काय की मागणी आणि पुरवठ्यात भयंकर गॅप आहे आणि याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा सप्टेंबर महिन्यात 5000 पर्यंत पोहोचण्याचा सुद्धा मार्ग मोकळा होताना दिसू शकतो. दुसरी महत्त्वाची असणारी घटना कोणती आहे, तर अशी या ठिकाणी चर्चा आपल्या कानावरती आली आहे की नाफेड NCCF द्वारा सरकार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांदा विक्रीस आणू शकते. आता तुम्ही म्हणाल असं जर झालं तर कांद्याचा भाव कोसळेल. मी म्हणतो असं जर झालं तर उलट कांद्याचा भाव वाढेल. कसा ते समजून घ्या. बघा, नाफेड आणि NCCF पाशी कांद्याचा असणारा जो एकूण साठा आहे तो अत्यंत कमी आहे. हा साठा अत्यंत लो क्वालिटीचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये बिलं मोठी मोठी आहेत पण ॲक्च्युअल साठा कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की बाजारात आल्यानंतर याला भाव किती मिळेल हा एक प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की हा असणारा शिल्लक साठा जो नाफेडकडे दिसतोय तो फक्त 2 दिवसाची एकंदर भारताची गरज भागू शकतो, जर तो साठा A1 क्वालिटीचा असेल तर. आणि तुम्हाला माहिती आहे की हा साठा A1 क्वालिटीचा नाहीये. मग नाफेड आणि NCCF कडून कांदा विक्रीला आला काय, नाही आला काय? मी तर म्हणतो आलेला बरा.
म्हणजे काय होईल, की एक महत्त्वाचं टेन्शन कास्तकार बांधवांच्या मनातील निघून जाईल. कांदा येणार म्हटलं तर त्या ठिकाणी भाव आपल्याला वाढताना दिसणार नाहीत. पण एकदा हा नाफेडचा एन-सी-सी-एफचा कांदा येऊन गेला, की मग आपला मार्ग मोकळा आहे. कांद्याच्या बाजारभावाच्या तेजीचा मार्ग मोकळा आहे आणि नाफेड व एन-सी-सी-एफद्वारा जी आपल्यापर्यंत ही असणारी अपडेट पोहोचली, ज्याच्या सत्यता, वास्तविकता तपासून घेऊ. पण असं हे तुम्हाला पुढच्या 8-15 दिवसात घडताना दिसणार आहे आणि हे घडणं म्हणजे लक्षात घ्या, की भूतो न भविष्यती तेजी ही सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात येणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव काय सांगता सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत सुद्धा 5,000ला गवसणी यंदाच्या वर्षी घालताना दिसू शकतो. विक्रीचं काय करायचं? तर तुम्हाला जाता-जाता एक सल्ला देतो, की अजिबात ऑगस्ट महिन्यात कांदा विक्री करू नका. 1 सप्टेंबर नंतर तेजी पाहून टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा. कारण घोडा मैदान दूर नाहीये. प्रचंड तेजी फार अंतरावर नाहीये. एवढे दिवस थांबलो तसं आणखीन काही आठवडे थांबू. आता आपल्या तेजीचा असणारं हे कुकर शिजलंय. फक्त निवेपर्यंत दम आहे आणि निवायला फक्त 2 ते 4 मिनिटं लागत असतात. म्हणजे फक्त 8-15 दिवसाचा कालावधी उत्तर भारतामध्ये श्रावण सुद्धा 27 ऑगस्टला संपत आहे. ओव्हरऑल सिच्युएशन प्रचंड तेजीची आहे. घाई नको, गडबड नको. टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सप्टेंबर महिन्यातच करा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव आहे, तो कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आता खूप खूप आभार.